नमस्कार. कधी-कधी ना आयुष्याच्या अगदी टोकावर आलेले काही अनुभव आपल्याला रोजचं आयुष्य कसं जगावं याबद्दल खूप काही शिकून जातात. आज आपण अशाच काही विलक्षण अनुभवांबद्दल बोलणार आहोत, जे आपल्याला एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. चला तर मग सुरुवात करूया. ही गोष्ट आहे नॅन्सीची. ती एक शास्त्रज्ञ होती आणि विशेष म्हणजे ती पूर्णपणे नास्तिक होती. देवावर किंवा अशा कोणत्याच गोष्टींवर तिचा विश्वास नव्हता. आणि मग तिच्या आयुष्यात हा एक असा जीवघेणा क्षण आला, ज्याने तिला तिच्या विचारांच्या पलीकडे एका प्रवासाला नेलं. खरं तर एका क्षणात तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ही झाली नॅन्सीची गोष्ट. पण असे अनुभव फक्त मोठ्यांनाच येतात असं नाही. हा अनुभव आहे इंग्रिड नावाच्या एका मुलीचा, जो तिला तिच्या वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी आला होता. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की असे अनुभव कोणत्याही वयात आणि कोणत्याही परिस्थितीत येऊ शकतात. तर ह्या दोन्ही वेगवेगळ्या वाटणाऱ्या कथांना एक गोष्ट जोडते, आणि ती म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा NDE. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा अनुभव आहे जो मृत्यूच्या अगदी जवळ गेल्यावर किंवा काही क्षणांसाठी वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित झाल्यावरही काही लोकांना येतो. आणि गंमत म्हणजे हे अनुभव खूप वैयक्तिक असले तरी त्यात काही गोष्टी आश्चर्यकारकपणे सारख्याच आढळतात. जसं की स्वतःच्या शरीराला बाहेरून पाहणं, एका बोगद्यातून तेजस्वी प्रकाशाकडे खेचलं जाणं आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेता येणं. पण या सगळ्या घटनांच्या पलीकडे या अनुभवांचा जो भावनिक गाभा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या लोकांना असं वाटतं की ते अखेर त्यांच्या खऱ्या घरी परत आले आहेत. एक अशी जागा जिथे फक्त प्रेम आणि शांतता आहे. नॅन्सीचे हे शब्द ऐका. घरी असण्याची ही भावना किती खोलवरची असू शकते हे यातून कळतं. एक नास्तिक शास्त्रज्ञ असूनही तिला त्या ठिकाणी एक असा आपलेपणा जाणवला जो तिला पृथ्वीवर कधीच जाणवला नव्हता. जणू काही ती तिची खरी ओळख विसरून गेली होती आणि आता तिला ती परत मिळाली होती. दुसरीकडे इंग्रिडसाठी घर या भावनेचा अर्थ थोडा वेगळा होता. तिच्यासाठी घर म्हणजे आयुष्यभराच्या शारीरिक वेदनांमधून सुटका. जन्मापासून आजारी असलेल्या इंग्रिडला आयुष्यात पहिल्यांदाच वेदनाविरहित आणि पूर्णपणे निरोगी असल्याचा अनुभव आला, आणि तोच तिच्यासाठी घरी असण्यासारखा होता. आता बोलूया या अनुभवांच्या सर्वात महत्त्वाच्या आणि आयुष्य बदलवणाऱ्या भागाबद्दल, आणि तो म्हणजे लाईफ रिव्ह्यू किंवा आयुष्याचा आढावा. आता हा लाईफ रिव्ह्यू म्हणजे काही कोणीतरी आपला न्यायनिवाडा करतोय असं नाहीये. तर यात आपल्या कृतींचा आणि शब्दांचा इतरांवर काय परिणाम झाला हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. म्हणजे बघा, नॅन्सीला फक्त तिची चूक दिसली नाही, तर त्या चुकीमुळे तिच्या बहिणीला जो त्रास झाला ती वेदना तिला स्वतःला जाणवली. जणू काय ती तिच्या बहिणीच्या जागी होती. आणि हाच तो क्षण होता ज्याने नॅन्सीला मुळापासून बदलून टाकलं. ती स्वतः म्हणते की त्या क्षणाने तिला जे शिकवलं ते इतर कशानेही शिकवलं नसतं. यानंतर तिची लोकांशी वागण्याची पद्धत कायमची बदलून गेली. आता आपल्याला वाटेल की इतक्या सुंदर अनुभवानंतर परत जिवंत होणं किती छान असेल, नाही का? पण गंमत म्हणजे घडलं मात्र उलटंच. या लोकांसाठी भौतिक जगात परत येणं हे दिलासादायक नव्हतं, उलट ते खूप मोठा आणि वेदनादायी धक्का होता. विचार करा, जिथे कोणतीही बंधनं नाहीत, दुःख नाही, अशा अवस्थेतून परत शरीराच्या मर्यादित वास्तवात येणं ही एक खूप कठीण भावनिक उलथापालत होती. ते वास्तव आता खूपच लहान आणि अपूर्ण वाटू लागलं होतं. नॅन्सीचे हे शब्द ऐकून आपल्याला तिच्या मनस्थितीचा अंदाज येतो. ती परत आल्यावर आनंदी नव्हती, तर प्रचंड चिडली होती. तिची वेदना शारीरिक नव्हती, तर त्या सुंदर अवस्थेतून परत या जगात खेचले जाण्याची होती. आणि हा बदल फक्त तात्पुरता नव्हता. त्यांच्या आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक पडला होता. मृत्यूची भीती नाहीशी झाली, भौतिक गोष्टींमागचं वेळ कमी झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्षण अधिक जागृतपणे आणि कृतज्ञतेने जगण्याची एक नवी दृष्टी मिळाली. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी काय उपयोग? म्हणजे ही शिकवण मिळवण्यासाठी प्रत्येकाला मृत्यूच्या दारापर्यंत जाण्याची गरज आहे का? तर नाही, अजिबात नाही. खरा मुद्दा हा आहे की या विलक्षण अनुभवांमधून मिळालेली शिकवण आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कशी आणू शकतो. चला, या अनुभवांकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया. ह्या NDEच्या शिकवणीला मृत्यूनंतरचा अनुभव म्हणून पाहण्याऐवजी एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी एक व्यावहारिक आराखडा म्हणून का पाहू नये? हेच या अनुभवांचं खरंच सार आहे. हे अनुभव आपल्याला एक प्रकारे सुंदर आयुष्य जगण्याचा एक आराखडाच देतात. म्हणजे बघा, स्वर्गात अनुभवायला मिळणारी पूर्ण स्वीकृती ती आपण इथे स्वतःला स्वीकारून अनुभवू शकतो. बिनशर्त प्रेम ते आपण इतरांना जसे आहेत तसे स्वीकारून देऊ शकतो. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून आपण संतोष मिळवू शकतो. ही तत्त्व आपल्याला इथे याच क्षणी एक सुंदर आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवतात. म्हणजेच काय,
तर ही शिकवण आपल्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. हे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला स्वतः अशा कोणत्याच अनुभवातून जाण्याची गरज नाही. आपण या लोकांच्या अनुभवांवरून शिकून आपलं आयुष्य अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो. आणि शेवटी हाच एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर सुंदर आयुष्य जगण्याचा नकाशा आपल्या सगळ्यांकडे आधीच असेल, तर आपण ते आयुष्य घडवण्यासाठी सुरुवात करायला उशीर का करायचा?